पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी। हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी। तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा। मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे। तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा। तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात। तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संताचं वर्णन करतायत। संत कोणाला म्हणायचं हे सांगतायत। आणि हे केव्हापासून सुरुवात झाली सांगायची। मी मगाशी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे प्रवचन करताना सांगितलं की अशी 2 ठिकाणं आहेत भगवद्गीतेमध्ये कमीत कमी की जिथे उल्लेख नाही संत या शब्दाचा मूळ भगवद्गीतेमध्ये, तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा ज्ञानी माणसासाठी संत शब्द वापरला आणि दुसऱ्यांदा लोकसंग्रहासाठी कर्म करणाऱ्या माणसासाठी संत शब्द वापरला। म्हणजे संत हा एका बाजूला तो ज्ञानीही आहे आणि दुसऱ्या बाजूला तो कर्म करणारा सुद्धा आहे, हे त्यातनं आपोआप लक्षित झालं। तेव्हा संत शब्द फार महत्त्वाचा आहे। वारकरी संप्रदायामध्ये संताला जेवढं महत्त्व आहे तेवढं कोणालाच नाही। आपण संतांना पालखीमध्ये बसवून त्यांच्यासोबत वारी करत असतो, आषाढीला, कार्तिकीला। त्यामुळे संत समजून घेतल्याशिवाय वारकरी संप्रदाय समजणार नाही। आपण जसं देवाचं भजन करतो तसं आपण संतांचंही भजन करतो। आणि इतकंच नव्हे तर संतांना देवच मानतो। देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा। देवतुल्य मानतो, देवच मानतो। देवतुल्य नव्हे, देवच मानतो। नवे नवे प्रसंगी देवापेक्षाही श्रेष्ठ म्हणतो। तर याच्यापेक्षा अधिक काय सांगायचं। तर ही आपली संतांबद्दलची धारणा आहे। पण मग संत म्हणजे कोण? संत म्हणायचं कोणाला? आणि संत ही कॅटेगरी, संत हा आदर्श जीवनाचा केव्हा अस्तित्वामध्ये आला, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मी सांगत आलेलो आहे गेली कित्येक वर्षे की वारकरी संप्रदायाची जर काही देणगी असेल भारताला तर ती संतत्वाची देणगी आहे। कारण संत या विषयासंबंधी मराठी भाषेमध्ये जेवढं लिहिलं गेलं, जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये झालेली नाही। प्रत्येक संतांनी संतांचं वर्णन केलेलं आहे, विशेष आहे। प्रत्येक संतांनी संतांबद्दल काहीतरी म्हटलेलं आहे। त्यामुळे संत कोणाला म्हणायचं हा जो डिस्कोर्स आहे, ही जी चर्चा आहे ती थेट ज्ञानेश्वर काळापासून सुरू होते, ते निळोबाऱ्यांच्यापर्यंत चालते। निळोबाऱ्यांना सांगावं लागतं की तेची संत ज्यांचा हे तर विठ्ठली, म्हणजे चर्चा संतांबद्दल आहे ना। बहिणाबाई सांगतात, नामदेवराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, नाथराय सांगतात, सगळ्यांनी संतांबद्दल सांगितलेलं आहे। म्हणून मराठी भाषेमध्ये संतांची चर्चा झाली। आणि इतकंच नव्हे तर आता आपल्याला याची कल्पना आहे की नामदेवरायांच्या जन्माचं 750वं वर्ष आहे, जे आपण साजरं करतोय। तर उत्तर भारतामध्ये संत परंपरा ही कुणी प्रवर्तित केली? उत्तरेकडचा पहिला संत कोण? तर ते म्हणजे नामदेवराय। नामदेवरायांच्या अगोदरच्या कुठल्याही व्यक्तीला तिथे संत हा दर्जा प्राप्त झालेला नाही। आणि मग नंतर बाकीची मंडळी आली, पहिल्यांदा नामदेवराय। म्हणून सांगायचा मुद्दा असा की
महाराष्ट्र हे संत परंपरेची सुरुवात करणारं राष्ट्र आहे आणि ही चर्चा ही संतत्वाची आणि संत प्रत्यक्षात हे केव्हा आणि कुठे तुम्हाला दिसत आहेत आलेले अस्तित्वात, तर पहिल्यांदा ही चर्चा छेडली असं म्हणूयात आपण. तो एक शब्द मराठीत चांगला आहे की चर्चा छेडली. ती मुक्ताबाईंनी छेडलेली आहे आणि हे मुक्ताबाईंचं फार ऋण आहे आपल्यावरती. कुठल्या संदर्भात? तर प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. ताटीचे अभंग घटना आहे त्याच्यामागे की विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि गुरुच्या आज्ञेवरून तो संन्यास सोडून परत गृहस्थाश्रमात आले. त्यांना 4 अपत्य झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताई. परंतु त्या काळच्या धर्मशास्त्राच्या ज्ञात्यांना हे मान्य नव्हतं. म्हणजे त्याला एक शब्द आहे धर्मशास्त्रामध्ये, पारिभाषिक शब्द आहे, आरूढ पतित. आरूढ म्हणजे असा वर जाऊन आरोहण केलेला. संन्यासावरती जो आरूढ झाला आणि तिथून परत तो खाली आला, आरूढ पतित. अशा अवस्थेमध्ये पुढचं आयुष्य काढलं. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला, पण त्यांचा गृहस्थाश्रम हा धर्मशास्त्राला विहित असलेला नव्हता, तर तो आरूढपतिताचा होता. आणि आरूढपतिताला झालेल्या संततीला वर्णबाह्य मानलं जायचं. त्याला वडिलांची जात, वडिलांचा वर्ण मिळायचा नाही. बरं, ते दोघेही एकाच वर्णाचे एकाच जातीचे असल्यामुळं त्या अपत्यांना शंकर म्हणण्याची सोय नव्हती. जसं इतरांच्या बाबतीत म्हणजे एका वर्णाचा पिता दुसऱ्या वर्णाची माता असेल तर म्हणायचे लोक, आणि त्यांची एक वेगळीच जात तयार व्हायची. मग अशांच्यासाठी धर्मशास्त्राने एक वेगळी कॅटेगरी निर्माण केली. त्याला म्हणतात दोल, हे त्याच्यासाठी शब्द आहे. तर अशा लोकांचं काम काय मग? कारण आपल्याकडे जातीव्यवस्था होती पहिल्यापासून. जातीव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय हेही मी नेहमी सांगत आलेलं विद्वान लोकांना महाराष्ट्रातल्या, की जातीव्यवस्था ही मुख्यत्वे अर्थव्यवस्था आहे. समाजव्यवस्था तर ती होतीच, पण ती अर्थव्यवस्था आहे. त्यामुळं प्रत्येक जातीचा काहीतरी नेमून दिलेला व्यवसाय असायचा आणि त्या जातीनं, त्या जातीच्या लोकांनी तोच व्यवसाय करायचा, दुसरा नाही करायचा, असा कटाक्ष असायचा. आणि शिवाय त्या जातीची माणसं तो व्यवसाय करतात की नाही करत, का दुसऱ्या कोणाचा व्यवसाय करतात, तो नाही करून दिला पाहिजे, ही जबाबदारी राजाची असायची. त्यामुळं इथली जाती व्यवस्था ही खूप बळकट झाली. अर्थव्यवस्था जी होती उत्पादन व्यवस्था होती. अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्पादन व्यवस्था. म्हणजे प्रत्येक जातीला एक विशिष्ट व्यवसाय. व्यवसाय नसणारी जात मला तुम्ही दाखवून द्या, दाखवू शकत नाही तुम्ही. कारण ती झाली व्यवस्था, त्या ऐतिहासिक काळामध्ये झाली. चांगली वाईट, आवडणारी न आवडणारी हे मुद्दे बाजूला ठेवा आपण कडेवर, पण ती तशा प्रकारची व्यवस्था होती. मग आता जर तुम्ही या मुलांना या प्रकारच्या ओट किंवा दोल असं म्हणत असाल तर त्यांची उपजीविका कशी चालणार? त्यांनी काय करायचं? तर शास्त्राप्रमाणे त्यांनी विहिरी, तळी वगैरे खणावीत. असं हल्ली जे काम रोजगार हमीतल्या लोकांना दिलं जातं त्या प्रकारचं काम त्या लोकांना दिलेलं होतं शास्त्राप्रमाणे. आणि मग त्या शास्त्राच्या चौकटीत पाहिलं तर ही संतती ओट किंवा दोल आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही असा अधिकार नाहीये समाजामध्ये यायचा, मिसळायचा, उपदेश करण्याचा. मुख्य म्हणजे अशी ती अवस्था होती. म्हणजे ती वर्णबाह्य आहे, लक्षात घ्या. त्यांना गाववाड्यात तसं स्थान नाही कुठलंही. आणि म्हणून आणि लोकांचा दृष्टिकोन अतिशय कलुषित आहे, तुच्छतेचा आहे त्यांच्याकडे पाहण्याचा, आणि ते त्यांना भोगावे लागते. ब्राह्मण त्यांना ब्राह्मण मानायला तयार नव्हते. त्यांचं उपनयन करायला तयार नव्हते. म्हणजे जे भले पैठणला गेल्यानंतरच्या काळात त्यांनी काहीतरी चमत्कार केला, लोकांशी युक्तिवाद केला, आणि मग त्यांनी मान्य केलं की अरे हे काही साधे नाही आहेत, यांना काय प्रायश्चित्त द्यायचं, इथं देवाचे अवतार आहेत असं म्हणताना म्हणाले, पण प्रत्यक्ष उपनयन केलेलं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर एवढी ती व्यवस्था बळकट
अशी करकचून बांधणारी माणसाला होती. हा तो मुद्दा होता. म्हणजे अशा काळात ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे त्यांच्या आईवडिलांना त्यांनी प्रायश्चित्त सुनावलं वगैरे, ते निघून गेले प्रयागाला देहत्याग करण्यासाठी वगैरे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे जाणतो. मग इतक्या लहान मुलांना सोडून गेलेले, मग त्या लहान मुलांचा सांभाळ कुणी केला? तर गावात ते शक्यच नव्हतं. मग त्यांना सिद्धपेठावरती राहायला लागलं. आणि त्यावेळेचे नाथपंथाचे जे लोक होते, कारण नाथ संप्रदाय हा जातीच्या पलीकडे जाणारा, जाती व्यवस्था नाकारणारा असं नाही म्हणणार मी, लक्षात घ्या, कारण नाकारता येणं शक्य नव्हतं कोणाला. मग तुम्हाला ते मान्य नसेल ना, तुम्ही बाहेर जाऊन राहा. तर नाथपंथाच्या लोकांनी ते स्वीकारलं, आम्ही बाहेर राहतो, आमचं आम्ही बघू. आणि त्याच्यावरती बाकीच्यांचा काय आक्षेप नसायचा, ठीक आहे, तुमचं तुमच्या भाषेत, तुम्ही आमच्या समाजव्यवस्थेमध्ये येऊन गडबड नाही करायची. मग अशा वेळेला एक लक्षात घ्या की नाथपंथाची मंडळी पुढे आलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांना आश्रय द्यायला. भोजलिंग काका त्यांच्यामधले एक फार महत्त्वाचे आहेत. हा सुतार समाजातला मनुष्य आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या जवळ त्यांची समाधी आहे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये. अनेकांना माहिती नसतं की तुम्ही कल्पना करा की अशा सत्पुरुषाच्या समाधीच्या शेजारी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यावी. मला असं वाटतं की या गोष्टीला फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपण लक्षात घेत नाही. पण असो, तर अशा प्रकारे त्यांची ससे उलपट चालू होती समाजामध्ये. आणि ती चालू असताना मग त्यांना कुणी काही द्यायचं नाही, भिक्षा द्यायचं नाही, तुच्छतेने लोक काही पण बोलायचे, संन्यासाची मुलं म्हणून त्यांची अवहेलना विटंबना करायचे. तर अशा एका उपेक्षेला, विटंबनेला चिडून ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजे लहान वयातली गोष्ट आहे, असं ठरवलं की हे बेकार जग आहे, दुष्ट लोक आहे, त्यांच्याशी आपण संबंध ठेवायचा नाही, आपण पूर्णपणे बाजूला जायचं. आणि म्हणून ते आपल्या त्या घरामध्ये, झोपडीवाजाचं घर असणार ते, आतमध्ये गेले आणि त्याने आतून त्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्या दरवाजाला टाकी म्हणतात, हा एक शब्द आहे मराठीमध्ये. नंतर ही 3 भावंड कदाचित तेव्हा बाहेर गेलेली असणार, ती आली. त्यांनी पाहिले की दरवाजा बंद आहे, पण तो आतून बंद आहे. मग त्यांनी दरवाजा वाजवला असेल, कडी वाजवली असेल, हाका मारल्या असतील, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी कोणालाही प्रतिसाद दिला नाही, ओ दिली नाही. त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली. आणि मग कदाचित त्यांना कळलंही असेल की अरे, म्हणजे आपापसात जेव्हा चर्चा झाली की आमच्या तमक्याने काहीतरी अवमान केला, कुणीतरी काहीतरी टाकून बोललं, म्हणून यांना हा उभं आलेला आहे, हा उद्वेग आलेला आहे जगाचा. आता काय करायचं? निवृत्तीनाथांनी सांगून झालं, सोपान काकांनी सांगून झालं, आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही. मग अशा वेळेला सगळ्यात लहान असणाऱ्या मुक्ताई पुढे आल्या. आणि मुक्ताईनी, आता एखाद्याला असं वाटतं की मुक्ताई सगळ्यात लहान, 3 भावांची एकच बहीण, म्हणजे कदाचित मुक्ताईनी त्या वयाला साजेसं असं वर्तन केलं असतं किंवा असेल, म्हणजे हट्ट केला असेल लरीवाळपणाने की दादा अरे असं नको करू वगैरे वगैरे, माझा ऐक. तर तसं मुक्ताबाईंनी काही केलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा लरीवाळपणा नाही, कुठल्याही प्रकारचा हट्ट नाही. तर त्यांनी त्यावेळेला उपदेश केला जवळजवळ, असं म्हणायला हरकत नाही. तो उपदेश अभंगातून ग्रसित झालेला आहे आणि त्या अभंगाचं नाव ताटीचे अभंग. ताटीचे अभंग एक छोटं प्रकरण आहे आणि फार महत्वाचे अभंग आहेत ते. मी खूप वर्षांपूर्वी एक छोटी पुस्तिका दिली होती, ताटीचे अभंग. ते आमचे मित्र दिलीप धोंडे आणि आम्ही एक काहीतरी संस्था काढली होती आणि तिच्या वतीनं पहिलं प्रकाशन जर कुठलं केलं असेल तर ते ताटीचे अभंग. आणि त्याच्यात हे सगळं मांडलं मी. त्या अभंगामधनं मुक्ताबाई सांगतायत, काय सांगतायत, महत्वाची गोष्ट सांगतायत. ती म्हणजे संत कोणाला म्हणायचं. हे डिफाईन करतायत, संतत्व म्हणजे काय. आणि मी मगाशी म्हणालो ना की संत कोणाला म्हणायचं ही गोष्ट संपूर्ण वारकरी संप्रदायात सगळ्या संत परंपरेत चालून राहिली. नंतर प्रत्येक संतांनी त्याच्यात काहीतरी योगदान दिलं आपलं.
या चर्चेमध्ये की कोणाला संत म्हणायचं. थेट निळोबार यांच्यापर्यंत संतत्वाची चर्चा झाली. म्हणून ही महाराष्ट्राची देणगी आहे. संत कोणाला म्हणायचं ही तर आहेच, पण पहिल्यांदा संत हा वारकरी संप्रदायात निर्माण झाला. तर याच्यापूर्वी संत कोणी नव्हते का हो, किंवा संत शब्द नव्हता का? तर ते संस्कृत भाषेमधल्या विशिष्ट शब्दाचं विशिष्ट रूप अमक्या वाचनातलं अमक्या वगैरे विद्वान लोक सांगतील, त्याच्यात मला स्वारस्य नाही. कुठलं क्रियापद आहे, कुठला धातू आहे वगैरे वगैरे. संत हा शब्द येऊन जातो सुभाषितांमध्ये संस्कृत भाषेतला. ते प्रश्न जे आहेत युधिष्ठिराला विचारले गेलेले, त्याच्यामध्ये का दिक्, दिशा काय, त्याच्यावरती उत्तर दिलेलं संत हा दिक् हे प्रसिद्ध आहे. आणि तेवढंच आहे फक्त, बाकी काही नाही, त्याच्यापेक्षा अधिक नाही. ते अनेकवचन आहे. त्याच्यापेक्षा अधिक काही संतांबद्दलची चर्चा संस्कृतमध्ये सापडत नाही. ती चर्चा पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये आहे आणि ती मुक्ताबाईंनी केली आहे आणि ती पुढे चालत आली. तर मुक्ताबाईंनी कोणत्या प्रसंगी केली, तर ती या प्रसंगी की ज्ञानेश्वर महाराज आत बसलेले आहेत, तयार नाहीत दार उडायला, आणि आता मुक्ताबाई सांगतायत की अहो असं करून चालणार नाही, कारण तुम्ही संत आहात. इंटरेस्टिंग आहे. ज्ञानेश्वर महाराज संत नव्हते का? संत होते, त्यांच्यात संतत्व होतंच, पण त्यांना त्यांच्यामधल्या संतत्वाची जाणीव करून देण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. म्हणून मुक्ताबाईंचं महत्व आहे. आणि मुक्ताबाई त्या बाबतीमध्ये 1400 वर्ष असण्याचं वय, त्यात चांगदेवांना मुक्ताबाई उपदेश करतात. तर ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठे असलेले त्यांचे बंधू, आणि सगळ्या संतांना मुक्ताबाईंच्या बद्दल एक धाक, एक आदर वाटायचा, लक्षात घ्या, अतिशय. तर मुक्ताबाई पुढे आल्या आणि मुक्ताबाईंनी तत्वज्ञान सांगितलं. मुक्ताबाईंनी सांगितलं की तुम्ही संत आहात, आणि संत असणं म्हणजे असं 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 आहे. ते ताटीचे अभंग. तर जसं युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला असं वाटू लागलं होतं की आपण युद्ध नाही करायचं, आणि परमात्म्याने त्यांना सांगितलं, कृष्णाने, की युद्ध करण्याची कशी आवश्यकता आहे, आणि तो युद्धाला प्रवृत्त झाला. तसं ज्ञानेश्वर महाराज जणू काही या सगळ्या आपल्या मुळातल्या संतांच्या कार्यापासून, म्हणजे उपदेश करणं हे महत्वाचं काम आहे संतांचं. आपल्या आचरणातून लोकांना धडा घालून देणं हे एक महत्वाचं काम आहे संतांचं. त्याच्यापासून थोडे बाजूला जाऊ बघत होते विशिष्ट प्रसंगाच्या आघातामुळे. तिथे मुक्ताबाईंचं इंटरव्हेन्शन आहे, आणि त्या सांगतायत की नाही, असं नाही करून चालणार. म्हणून एक प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना असं कर्मप्रवृत्त केलेलं आहे, हे सोडून. हा एक प्रकारचा संन्यासच आहे ना, कडी लावून बसणं आतमध्ये, की माझा जगाचा संपर्क संपला, तुटला, मी त्यांचा कुणी लागत नाही, ते माझे कुणी लागत नाहीत. आणि आपणाला जे ज्ञानेश्वर महाराज मिळाले, नंतर आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली, वारकरी संप्रदायाचा पाया मिळाला, त्याचं श्रेय मुक्ताबाईंना आहे. आणि म्हणून ते ताटीचे अभंग महत्वाचे आहेत. तर काय त्या ताटीच्या अभंगाचा सार आहे, जे मी आत्ता या आजच्याला जो अभंग घेतला त्याच्यामध्ये येणार आहे. समजा की मुक्ताबाईंना असं सांगायचं आहे की संत हा जगामध्ये विशिष्ट हेतू ठेवून विशिष्ट प्रकारचं कर्म करणारा माणूस आहे, आणि ते करताना त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त लोकांच्या विषयीचा कळवळा एवढीच गोष्ट असते. त्यांना समजत नाही, ते मूर्ख आहेत, ते अडाणी आहेत, तेच वाईट वागतात, आणि त्यांचं वाईट वागणं हे त्यांच्या अडाणीपणातून निष्पन्न झालेलं आहे, अज्ञानातून निष्पन्न झालेलं आहे. त्यांना कळत नाही. त्यामुळं आपण त्यांना क्षमा केली पाहिजे, आणि आपलं काम सुरू ठेवलं पाहिजे. आपल्याला त्यांनी त्रास दिला म्हणून आपण थांबायचं असं चालणार नाही, ते असंच करणार, हे गृहीतच आहे. जसं येशू ख्रिस्तांचं उदाहरण आहे. येशू ख्रिस्तांना एवढा त्रास दिला त्यांच्या धर्मबांधवांनी त्यावेळेच्या, आणि कुठपर्यंत पाळी आली, थेट सोळावरती चढवेपर्यंत पाळी आली, क्रुसिफिकेशन झालं.
अखेरपर्यंत ते काय म्हणत होते येशू ख्रिस्त, की ईश्वरा त्यांना क्षमा कर, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही. ती संतांची भूमिका असते की लोकांना समजत नाही, त्यांना समज प्राप्त करून देणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटतात, झगडतात. आणि ते करताना लोकांना ते कळत नसतं याची काय पात्रता आहे, कुठल्या भावनेतनं हे सांगतायत आपल्याला, याच्यामध्ये आपलं खरं हित आहे, अंतिम हित आहे, हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून लोक त्यांना त्रास देतात, नाना प्रकारचा त्रास देतात. त्या त्रासाला संतांनी उभगायचं नसतं, लोकांच्या सारखंच आपण वागायचं नसतं. कुत्रा माणसाला जेव्हा चावतो तेव्हा माणूस कुत्र्याला चावत नसतो, लक्षात घ्या. तसंच आहे, एक प्रकारचं आहे. तर ही एका व्यापक भूमिकेवर संत उभे राहिलेले असतात आणि त्या भूमिकेवरून संत जगाकडे पाहतात आणि जगाचा उद्धार करतात. हे संतांचं मुख्य काम आहे. आयुष्यातून संत काय करतात, हे काम करतात. तर हे मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातून सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना, की जग जे आहे ते तुमच्यावरती अग्नी म्हणजे आग होऊन चालून येईल जणू काही. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तर तुम्ही पाणी होऊन ती आग विझवायची, हे ताटीचे अभंग सांगतात. आणि म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळं बाजूला राग वगैरे आवरा, कारण संतांनी असं करून चालत नाही. आणि हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं मुक्तांची सगळी वचनं, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की आपण कोण आहोत, आपलं काय काम आहे, काय कर्तव्य आहे, आपण काय केलं पाहिजे, जगाला क्षमा केली पाहिजे. आणि मग ते बाहेर आले आणि तिथून पुढं मग ते संत म्हणूनच वावरायला लागले, हे लक्षात घ्या. हे महत्त्व मुक्ताईंच्या त्या ताटीच्या अभंगांचं आहे. आपल्याकडे उदाहरण आहे, एकनाथ महाराजांच्या अंगावरती तो गावातल्या लोकांनी त्याला काहीतरी उचकवलं, त्याला पिन मारली, भडकवलं, काही म्हणा. एकनाथ महाराजांच्या विरोधामध्ये जे लोक कुणी होते असणारच. तर ते एकनाथ महाराज नदीला जाऊन गंगेवरती स्नान करून परत आले आणि ते थुंकला. ते परत गेले, परत स्नान केलं, परत आले, परत. असा प्रसंग एकूण 21 वेळा घडला असं सांगितलं जातं. 5 वेळा इकडे तिकडे असेल, काही फरक पडत नाही त्याने. काही एकनाथ महाराजांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण एकनाथ महाराजांना ताटीचे अभंग माहिती होते. संत कोणाला म्हणत नाही माहिती होतं आणि एकनाथ महाराज संत होते, म्हणून त्यांनी तसा प्रतिकार केला नाही. शेवटी त्यालाच लक्षात आलं की आपलं चुकलं, त्याची त्याला लाज वाटली. तो पाया पडला नाथ महाराजांच्या आणि सांगितलं खरं रहस्य काय ते. कुणीतरी काहीतरी सांगितलं, म्हटले मला असं करायला, तुम्ही तर फारच निघालात म्हणले वेगळे, माझं चुकलं. तर हे जे संतत्व आहे, म्हणजे संतांनी लोकांशी संबंध तोडायचा नाही. गीतेमध्ये जो लोकसंग्रह सांगितलेला आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, तेच तत्व इथे आहे संतांच्या बाबतीमध्ये. संतांनी विशेष आचरावे लागे संती, ते कर्म आहे. म्हणजे त्या मूळ श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या संत शब्द नाही संस्कृतमध्ये, पण ज्ञानेश्वर महाराज तो शब्द तिथे आणतात. म्हणून विशेष आचरावे लागे संती, आणि आपल्या आचरणातून लोकांच्या पुढे लोकांना धडा घालून द्यायचा आहे, कित्ता. तर अभंगामध्ये ते सांगितलेले आहे तुकाराम महाराजांनी, की संत आणि जग यांचा संबंध कसा आहे. जग संतांना त्रास देणारच, त्यांची कसोटी पाहणारच, त्यांचं संतत्व कसाला लावणारच. सुवर्णासारखं आहे ते. सुवर्णाला सोनार भट्टीत टाकतो, ते झळाळून निघतं, जात नाही, नष्ट होत नाही, जळत नाही. तर तसं आहे संतांचं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी. उदाहरण दिलं या म्हणजे संत आणि जग यांच्या संबंधासाठी. जो संबंध पहिल्यांदा मुक्ताबाईंनी सांगितला, जो ज्ञानेश्वरीमध्ये आला आणि एकूण परंपरेमध्ये आपल्या झिरपला निळोबारायांच्यापर्यंत, त्या संबंधाच्या बाबतीत तुकोबाराय सांगतात की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी. की हिरा अत्यंत मौल्यवान असतो,
आणि त्याची फार किंमत असते, लक्षात घ्या. आणि पुष्कळ वेळेला त्या हिऱ्याची पारख करायची वेळ येते की हा खरा हिरा आहे की खोटा हिरा आहे. म्हणजे हिऱ्यापेक्षा गारा सुद्धा कधी कधी म्हणजे ते जे दगड असतात छोटे छोटे हिऱ्यासारखा दिसतात. तर मग अशा वेळेला काय केलं जातं की ऐरणीवरती तो ठेवला जातो, तो खडा, आणि त्याच्यावरती घणाचा प्रहार केला जातो. मग काय होतं, तो जर खरा हिरा असेल, खरोखरचा अस्सल, तर तो फुटत नाही, तो टिकतो. आणि इतकंच नव्हे तर त्याच्या त्या सामर्थ्यामुळं, अंगभूत सामर्थ्यामुळं तो त्या ऐरणीमध्ये घुसतो, लोखंडाला छिद्र पाडतो. पण तो जर खोटा असेल तर तो फुटतो, त्याचा चुराडा होतो. तो बराय सांगतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. तो वाचतो, घणाचा घाव तो सहन करतो. तोची मोल पावे खरा. तोच हिरा खरा हिरा म्हणून त्याची किंमत होते, त्याला मोल दिलं जातं. करणीचा होय चुरा. आणि जो कृत्रिम असतो, खोटा असतो, त्याचा चुरा राहतो. करणीचा होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. तोची मोल पावे खरा. करणीचा होय चुरा. आता दुसरा मुद्दा, पुढचा जो दृष्टांत घेतलाय पुढच्या चरणामध्ये, तो वेगळ्या प्रकारचा आहे. कारण इथे हिरा हा एकटाच आहे कोणीतरी, त्याचा संबंध तसा समाजाशी लावता येणार नाही. फक्त संतांनी तेवढं सहनशील असलं पाहिजे. जगाने परीक्षा घेतली तरी त्याला ते अशा पद्धतीने उतरले पाहिजेत, हे त्याच्यात ना आलं. पण अफर्मेटिव्ह ॲक्शन ज्याला म्हणतो आपण, काय केलं काय पाहिजे, म्हणून पुढचा दृष्टांत आहे. एका पुढचा दृष्टांत अगोदरच्या दृष्टांतापेक्षा चढा असतो. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. जसं हिरा एक प्रकारचा दगड आहे ना, प्रेशियस स्टोन म्हणतो आपण, तसा मोहरा सुद्धा एक प्रकारचा प्रेशियस स्टोन आहे, दगड आहे. आमचे नागपूरचे ज्येष्ठ स्नेही होते डॉक्टर इंदुभूषण भिंगारे, त्यांनी एकदा मला दाखवला होता हा मोहरा, आणि प्रॅक्टिकली दाखवला होता. कोणतं प्रॅक्टिकल ते सांगतो तुम्हाला. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. तो मोहरा नावाचा एक असतो ना, त्याला असं सूत गुंडाळलं म्हणजे मोहरा जर आगीत टाकला तर तो जळत नाही. जसं हिऱ्यावरती घण घातला तरी तो फुटत नाही, तुटत नाही. मोहरा जळत नाही आगीत टाकल्यावरती. आता इथपर्यंत ठीक आहे, मोहरा नाही जळत. पण मोहऱ्याच्या भोवती जर तुम्ही सूत, म्हणजे कापसापासून आपण जे विणतो ते काढतो ते सूत, दोरा, तो जर त्याच्या भोवती गुंफला आणि तो मोहरा टाकला आगीमध्ये, तरी ते सूत सुद्धा जळत नाही. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. आणि ही खरी संताची व्याख्या आहे. म्हणजे सर्वसामान्य पतित लोक आहेत, ते संतांचा आधार घेतात, संतांच्या कासीला लागतात, आणि संत आपल्याबरोबर त्यांनाही तारतात. स्वतः तरतील याच्यात नवल नाही, पण अशा पतितांचाही उद्धार करतात. आपण त्यांच्यासोबत, म्हणजे भवनदी तरुण जाताना आपण संतांच्या आधाराने जर गेलो तर संत तरुण जातील याच्यात नवल नाही, पण आपणही त्यांच्याबरोबर तरुण जातो. म्हणून मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. त्या मोहऱ्याच्या सहवासामध्ये जेव्हा सूत येतं तेव्हा ते सुद्धा आगीत जळत नाही, ते सुद्धा वाचतं. म्हणजे स्वतः वाचायचं आणि इतरांनाही वाचवायचं, हे जे करतो तो संत. पण त्यासाठी त्याला त्या आगीला सामोरं जावं लागतं. विश्व अग्निहून वन्नीहून आलं आपल्याला सामोरं, तर संतांनी त्याला पाणी होऊन जायचं असतं, असं मुक्ताबाई सांगतात. इथे हे वेगळ्या प्रकारे येते. त्या आगीमध्ये मोहरा वाचतो आणि मोहऱ्याच्या भोवती जे सूत असतं ते सुद्धा वाचतं. तर तसं संतांचं असतं. या भवाला सागराची उपमा लोक देतात, भवसागर, भवार्णव. पण भवाग्नी समजा असं म्हटलं आपण तर काय बरं,
ते आपण संतांचाच विचार वेगळ्या पद्धतीने मांडतो असं होईल. भवाग्नीमध्ये संत स्वतः वाचतात आणि इतरांना वाचवतात, आणि त्यासाठी त्या भावाग्नीमध्ये ते प्रवेश करतात. त्यांना खरं गरज नसते करण्याची, तो विषय आपण पाहूच नंतर. तर मोहरा तोची अंगे सुतन जळे त्याचे संगे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हे महत्वाचं आहे. संत कोणाला म्हणायचं? जो जगापासून दूर जातो, जगापासून अलिप्त राहतो, हिमालयात जातो, तो संत नाही. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जो जगात राहतो, जगाला सहन करतो आणि तरीही जगाचं भलं करतो, भलं करण्याची इच्छा सोडत नाही, त्यासाठी प्रयत्न करत असतो आयुष्यभर, तो संत. ही वेगळी कॅटेगरी आहे, वेगळा आदर्श आहे जीवनाचा, वेगळा नमुना आहे. मग याच्यापूर्वी लोक कोण कोण होऊन गेले? मोठमोठ्या प्रकारचे लोक होऊन गेले. ऋषी होऊन गेले, मुनी होऊन गेले, महंत होऊन गेले, आचार्य होऊन गेले, पण संत नाही. संत हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून जी परंपरा सुरू झाली ती संतांची परंपरा आहे. म्हणून तुकाराम महाराज उगत नाही म्हणाले काय, ही करिस्थिती देवा करी माझे सुखे परिमी त्यासी न म्हणे संत. हे दुसरे जे लोक आहेत त्यांना मी संत नाही म्हणणार, लक्षात घ्या. आणि म्हणून संत कोणाला म्हणायचं हे सांगताना संत कोणाला म्हणायचं नाही हेही तुकाराम महाराजांना सांगावं लागलं. नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. मोठा अभंग आहे. त्यांना संत म्हणणार नाही. विशिष्ट प्रकारे कपडे घातले म्हणून संत नाही, विशिष्ट प्रकारे पांडित्य केलं संत नाही. तर संत हा कसा असला पाहिजे? संत काय असतो? तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. बाकीचे जे आहेत ते करणीचे कृत्रिम संत आहेत असा त्याचा आपोआप अर्थ होतो. आणि त्यांचा जेव्हा जगाशी अशा पद्धतीने संपर्क येतो तेव्हा करणीचा होय चुरा, आणि जो खरा संत आहे तोच त्या हिऱ्याप्रमाणे तोची मोल पावे खरा. कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.